पूर्ण पाण्याखाली। रायगड जिल्ह्यात हवामान विभागाचा रेड अलर्ट। महाड पोलादपूरमध्ये पावसाचा जोर वाढला। सावित्री नदी दुथडी भरून वाहतीये। बदलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे बदलापूरच्या रेल्वे भुयारी मार्गात पाणी साचलं। जीव धोक्यात टाकून भुयारी मार्गातून प्रवास। धाराशिवच्या मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। तेरणा नदीच्या पाण्यातही मोठी वाढ। सीना नदीपात्रात पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढवला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कल्याणमधील शहाड उड्डाणपूल तब्बल 18 दिवस बंद राहणार। दुरुस्ती आणि मजबूतीकरणाच्या कामासाठी निर्णय। पर्यायी मार्गांचा वापर करा। वाहतूक पोलिसांच्या सूचना। परभणीत अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान। आमदार राजेश विटेकरांनी केली पाहणी। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी। पंढरपूरच्या सांगोल्यात माण नदीला पूर आल्याने सांगोला कडलास वाहतूक ठप्प। सांगोला ते महूद, सांगोला ते मेडसिंगी मार्गही ठप्प। पूरग्रस्तांना मदतीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं 1 कोटी रुपयांचा निधी जाहीर। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1 कोटी रुपये जमा करणार। पूरग्रस्तांना महावस्त्र देखील वाटप करणार। पुण्यातील भीमा नदी पात्रात कार गेली वाहून। कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे कार नदीत गेली। कारमध्ये 3 जण असल्याचा अंदाज व्यक्त। जळगावच्या माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर छापा। पोलिसांच्या छापेमारीत बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त। ललित कोल्हेंसह 8 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नमस्कार, मी नीलम जगताप साबळे। बुलेटिनच्या सुरुवातीला एक